रिक्षा चालकांनो व्हा सावधान। अनेक रिक्षा चालक या ठिकाणी लाईनला उभे आहेत, परंतु या ठिकाणी 800 ते 150 रुपये घेतले जातात, 850 घेतले जातात। मीडियावाल्यांनी आपल्याला फोन केला होता, आपण एक मिनिट त्या ज्योतिर्लिंगची वाल्याची धारकाशी बोलू शकता। हां, ते मीटर सेंटरवाले ज्योतिर्लिंगवाले साहेब आहेत स्वतः। एक मिनिट सर, त्यांच्याशी बोला। हे घ्या साहेब आहेत सांगोलकर, बोला बोला। अशा भ्रष्टाचाराला बळी पडू नका। ही जो मीटरचे चार्जेस आहेत ते वाढीव घेतले जातात असं रिक्षा चालकांचा दावा आहे, काय म्हणणं तुमचं? किती घेतले जातात चार्जेस? 700 रुपये। 700, तुम्ही 820 रुपये घेतले असं समोर आत्ता आमच्या व्हिडिओ क्लिपमध्ये पण आलेलं आहे। याच्या हे आहेत की मेंबर्स आहेत नाही ते या अशा रिक्षा चालकांची लूट करणाऱ्या मीटर सेंटर धारकांच्यावर कडक कारवाई करावी, लायसन रद्द करावेत। सर, तब्बल 50 रिक्षा या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी रिकॅबिलिटेशनसाठी येतात आणि 120 रुपये जर प्रत्येक रिक्षा मागून म्हटलं तर हा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी। आज नवी मुंबईमध्ये 47,000 रिक्षा आहेत, पनवेलमध्ये 27,000 आहेत। आमच्या दोन्ही RTOचे पकडले तर 80,000 रिक्षा चालक आहेत। 80,000चे जर इक्वल 120 किंवा 150 रुपये केले तर या ठिकाणी लाखोची लूट हे मीटर सेंटर धारकांच्याकडून। परंतु या ठिकाणी आपण आलेला आहात, आपण रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया घेऊ शकता की 700 घेतात का, तिथे अनेक वेगळी मागणी करून रिक्षा चालकांची लूट केली जाते। याच्यावरती महाराष्ट्र शासनाने, परिवहन आयुक्तांनी याची दखल घेऊन या अशा रिक्षा चालकांची लूट करणाऱ्या मीटर धारक सेंटरवरती लायसन्स रद्द करण्याची त्यांनी ती कारवाई केली पाहिजे। सर एक मिनिट ही जो मीटरचे चार्जेस आहेत ते वाढीव घेतले जातात असं रिक्षा चालकांचा दावा आहे, काय म्हणणं तुमचं? किती घेतले जातात चार्जेस? 700 रुपये। 700, तुम्ही 820 रुपये घेतले असं समोर आत्ता आमच्या व्हिडिओ क्लिपमध्ये पण आलेलं आहे। याच्या हे आहेत की मेंबर्स आहेत नाही ते आत्ताच आम्ही रिपोर्टिंग करायला आलो, त्यावेळेस सगळ्या घटना झाल्या। काय तुमचं सांगणं काय? हे वाढीव खर्च कशासाठी घेतला जातो? वाढीव खर्च आता साहेब मुलं काम करतात, कोण हां, जो मुलगा 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ओव्हरटाईमचे पैसे घेता का नाही? तुम्ही जिथे काम करत असता तिथे ओव्हरटाईमचे पैसे ते पैसे तुमच्या पदरातून द्या ना, तुम्हाला प्रशासनाने तुम्हाला अधिकार रेट काही दिलेलं आहे ना। GR मध्ये लिहिलेलं आहे का तुमच्या नागरिकांना? तुमच्या GR नाही का तुमच्याकडे? GR मध्ये असं लिहिलंय का की त्या काम करणाऱ्या लोकांना तुम्ही वाढीव तुमच्या ह्याच्यातून पैसे काढून देणार? तुम्ही हे वाढीव 120 रुपये तब्बल प्रति हेड मीटर मागे घेता, तर दिवसाला किती मीटर जातात तुमचे? दिवसाला याच्यासाठी एक 40-50 मीटर जातात। 40-50 म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी आतापर्यंत कोणीच पाठपुरावा केला नाही। आम्ही सगळे पत्रकारांनी आज या ठिकाणी हजेरी लावल्यावर कळलं। काय भावना आहे तुमची? 700 रुपये हा मीटरचा उत्पादनाचा 280 रुपये आहे आणि मीटर टेस्टिंग GST सह 120 रुपये आणि मीटर सील 25 रुपये, मीटर रिपेअरिंग 275, टोटल मिळून होतात 700। तुम्ही घेतात 820 रुपये, का घेतात एक्स्ट्रा? आता सांगितलं ना साहेब, जो माणूस ओव्हरटाईम करेल तो पैसे घेणार ना। ठीक आहे, अधिकाऱ्यांसोबत। नमस्कार, मी सुनील कातारे, महाराष्ट्र न्यूज 36 रायगड टाइम्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो। आज आपण पाहायला गेलं तर प्रशासनाने निर्धारित केलेल्या रिक्षाच्या दरावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहतात। अगदी त्याच निमित्ताने ग्राउंड रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे, नागरिकांना आणि रिक्षा चालकांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, अशा विविध अडचणी आपल्यासमोर आहेत। आपल्यासोबत कासम मुलानी शेख सर आहेत। सर, तुमच्याकडे येतो, काय सांगाल? आज पाहायला गेलं तर रिक्षा चालक आणि ह्यांच्यामध्ये रहिवाशामध्ये वाद तयार होतात, नेहमीच वेगवेगळे कारणं असतात, काय सांगाल? महाराष्ट्र शासनाने रिक्षाचे रिकॅलिब्रेशन करण्याकरता 700 रुपये दर निश्चित केलेले आहेत। गेले 1 फेब्रुवारीला
शासनाने दर निश्चित करून रिक्षा मीटर सेंटरवाल्यांना 700 रुपये घेण्याकरता सांगितलेलं आहे. आपण या ठिकाणी बघता रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात मीटर सेंटर धारकांच्याकडे रिकॅलिब्रेशनसाठी आलेले आहेत. कारण जर मीटर 23 असेल तर प्रवासी त्या ठिकाणी 26 देत नाहीत आणि त्यांच्यामध्ये वाद होतो. त्यामुळे 2 दिवसापासून मीटर रिकॅलिब्रेशन करण्याकरता सुरुवात झालेली आहे. परंतु या ठिकाणी आपण आलेला आहात. आपण रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया घेऊ शकता की 700 घेतात का तिथे अनेक वेगळी मागणी करून रिक्षा चालकांची लूट केली जाते. याच्यावरती महाराष्ट्र शासनाने परिवहन आयुक्तांनी याची दखल घेऊन या अशा रिक्षा चालकांची लूट करणाऱ्या मीटर धारका सेंटरवरती लायसन्स रद्द करण्याची त्यांनी ती कारवाई केली पाहिजे. नक्कीच. आपण मागे माझ्या काही रिक्षा चालक देखील उभे आहेत. सर, तुमच्याकडे येतो. कसं बघता, तुम्ही रिक्षा चालक आहात, या ठिकाणी तुमच्या हातात मीटर दिसतंय, तुम्ही इथे कशाला आला होता? मीटर बसवायला. तर तुमच्याकडून चार्जेस घेण्यात आले, तर चार्जेसबद्दल तुम्ही संतुष्ट आहात? 850 घेतले. सॉरी 820 रुपये. तरी मॅक्झिमम चार्जेस किती लागतात तुम्हाला काय वाटतं? नियमावलीनुसार किती चार्जेस लागतात? काय आयडिया आहे तुम्हाला? अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय माहिती दिली? नाही. सर, या ठिकाणी रिक्षा चालकांना देखील पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे, कारण की याचा दर नेमका काय आहे, या सगळ्या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत. कसं पाहता? या दराबाबत आपल्या माध्यमातून सर्व रिक्षा चालक मालकांना आम्ही ग्रुपच्या माध्यमातून सूचना केलेल्या आहेत की 700 रुपयाच्या व्यतिरिक्त 1 रुपया तुम्ही देऊ नये. जर कुठला मीटर सेंटर धारक एक्स्ट्रा पैसे घेत असतील तर आपण तात्काळ परिवहन RTO कार्यालय नेरूळ नवी मुंबई यांच्याकडे तक्रार करावी किंवा महासंघाकडे त्या मीटर सेंटर धारकाचं नाव आपण आणि पावतीसह द्यावं आणि मीटर रिकॅलिब्रेशन करताना आपण 700 रुपयाची पावती त्यांच्याकडे मागणी करावी. 20 एक स्क्रीनशॉट. सर, तुम्ही एक मिनिट या इकडे. आता आपण या सगळ्या घटनांवर पाठपुरावा केला. आपल्या मागे ऑफिस आहे, या ठिकाणी तुम्ही देखील उपस्थित आहात. काय रिक्षा चालकांना काय संदेश देतात? महाराष्ट्र शासनाने मीटर सर्व्हिस धारकांना 700 रुपये घेण्यासाठी सांगितलेले अधिकृतपणे. परंतु 1 फेब्रुवारी 2025 पासून हे मीटर रिकॅलिब्रेशनचे रेट शासनाने अधिकृतपणे जाहीर केलेले आहेत. आज 15 दिवस झालेले आहेत, परंतु आत्तापर्यंत रिकॅलिब्रेशन होत नाही. त्यामुळे आमच्या रिक्षा चालकांचं दररोज 500 ते 300 रुपयाचं नुकसान होते. आणि तरीसुद्धा आज RTO प्रशासन नेरूळ असेल, पनवेल असेल किंवा परिवहन आयुक्त असतील यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की 700 रुपयाच्या वरती 1 रुपया देऊ नये. या माध्यमातून माझ्या रिक्षा चालक बांधवांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी 700 रुपये कोणताही मीटर सर्व्हिस सेंटर धारक असो त्यांच्याकडे त्यांनी द्यावं. त्यांना जर ते मान्य नव्हते तर त्यांनी ते मान्य करायला नको होतं. त्यांनी त्यांच्या न्यायासाठी परिवहन आयुक्तांच्याकडे मागणी करायला पाहिजे होती. परंतु त्यांनी मान्य केल्यानंतर सुद्धा आज 800 ते 850 रुपये या ठिकाणी घेतले जातात. मी आपल्या माध्यमातून शासनाला कळवू इच्छितो की आपण या अशा रिक्षा चालकांची लूट करणाऱ्या मीटर सेंटर धारकांच्यावर कडक कारवाई कराव्यांचे लायसन रद्द करावेत. सर, तब्बल 50 रिक्षा या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी रिकॅलिब्रेशनसाठी येतात आणि 120 रुपये जर प्रत्येक रिक्षा मागून म्हटलं तर हा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी. आज नवी मुंबईमध्ये 47,000 रिक्षा आहेत, पनवेलमध्ये 27,000 आहेत. आमच्या दोन्ही RTOचे पकडले तर 80,000 रिक्षा चालक आहेत. 80,000चे जर इक्वल 120 किंवा 150 रुपये केले तर या ठिकाणी लाखोची लूट हे मीटर सेंटर धारकांच्याकडे होते. रिक्षा चालकांना न्याय दिल्याशिवाय नवी मुंबई रिक्षा महासंघाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही. याचबरोबर रिक्षा चालकांना CNG बाटला यालासुद्धा 2800 ते 3000 घेतात. अन्य ठिकाणी 600 ते 800 आहेत. मी परिवहन आयुक्तांना आवाहन करतो की ताबडतोब आपण मीटर टेस्टिंग बाटल्याचे सुद्धा अधिकृत रेट जाहीर करावेत. आमच्या रिक्षा चालकांची लूट थांबवण्यात यावी, अन्यथा यापुढे या नवी मुंबई RTOचं कामकाज बंद पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया घेऊ शकता की 700 घेतात का तिथे अनेक वेगळी मागणी करून रिक्षा चालकांची लूट केली जाते. याच्यावरती महाराष्ट्र शासनाने परिवहन आयुक्तांनी याची दखल घेऊन या अशा रिक्षा चालकांची लूट करणाऱ्या मीटर धारका सेंटरवरती लायसन्स रद्द करण्याची त्यांनी ती कारवाई केली पाहिजे.
नक्कीच पाहायला गेलं तर रिक्षा चालकांसोबत आता कासम मुलानी सर आपल्यासोबत जोडले होते. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता या दुकानात 700 रुपयाची 120 रुपयाची तब्बल लूट रिक्षा चालकांकडून जात होती. एवढी बाब प्रशासनाला जाणीव करून देऊन देखील प्रशासन नेमकं काय कारवाई करणार आहे खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. वृत्त बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र न्यूज 36ला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन सोबत सुनील कातारे, रायगड टाइम्स.